खानदेशवासियांचा आवडता पदार्थ म्हणजे खिचडी. अशी मसालेदार खिचडी बनवण्यासाठी चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जयेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही मेजरमेंटसाठी कुठलाही एक माप फिक्स करू शकता. इथे मी तुकडा बासमती घेतलेला आहे. तुम्ही रेशनचे तांदूळ किंवा चिनोर तुम्हाला जे हवे असतील ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आणि इथे 1 वाटी मी मसूरची डाळ घेतलेली आहे. तुम्ही मसूरच्या डाळीऐवजी तुरीची डाळ किंवा मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता. तुम्ही डाळचं प्रमाण कमीसुद्धा घेऊ शकतात. आता इथं मी डाळ आणि तांदूळ धुवून ठेवलेले आहे. अंदाजे 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेले आहे. तेजपान टाकले आहे 2, 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालून घेतलं आहे. छोटे चमचे घेतले आहेत. कढीपत्त्याची 10 ते 12 पानं घेतलेली आहेत. छोटा अर्धा चमचा मी हिंग घेतलेला आहे आणि आलं लसूण कांडून घेतलेलं आहे, ते पण यात टाकून घेतलेलं आहे. आलं लसूण छान झालं की यामध्ये मी आता कांदा टाकून घेणार आहे. 2 मीडियम साईजचे कांदे मी कापून घेतले आहे. कांदा जर जास्त मोठा असेल तर 1 घेतला तरी चालेल. आता कांदा आपण छान मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट, त्याला असा मधून काप मारून घेतलेला आहे. बियांसकटच टाकलेलं आहे म्हणजे खिचडीला छान चव पण येते. आता यामध्ये थोडे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. खोबरं आवडत असेल तर तुम्ही खोबरंही घालू शकतात. 5-6 कढीपत्त्याचे पानं घेतले आणि त्याचे बारीक कट करून घेतलेले आहे म्हणजे आपल्या पोटात कढीपत्ता हा जातो. मोठे पानं आपण साईडला काढून टाकतो. कढीपत्ता हा केसांसाठी खूप छान असतो. आता कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. कांदा आता छान मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे. आता मी इथे 1 चमचा लाल तिखट घालून घेतला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता मसाले छान मिक्स करून घेऊ आपण. छान परतून झाला की त्यामध्ये 1 टोमॅटो घेतला आहे तर रफली चॉप करून त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो असे मोठ्या मोठ्या पीसेसमध्येच आपल्याला कट करायचे आहेत. या पद्धतीने 1 मोठा बटाटा घेतला आहे आणि तो पण अशा मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतला आहे. मसाल्यासोबत आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे 1-2 मिनटापर्यंत. आता मसाला आपला छान फ्राय झालेला आहे. आता आपण जे डाळ तांदूळ धुवून ठेवलेले होते त्यातलं पाणी मी आता काढून घेणार आहे आणि डाळ तांदूळ आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथे 1 चमचा मी मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण डाळ तांदूळ टाकून घेऊ. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आता आपण मसाल्यासोबत डाळ आणि तांदूळ छान मिक्स करून घेऊ. आता छान डाळ तांदूळ मसाल्यासोबत मिक्स केल्यानंतर वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकून घेऊ आणि परत एकदा सर्व मसाल्यासोबत आपण डाळ तांदूळ मिक्स करून घेऊ. आणि आपण ज्या वाटीने डाळ तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे 2 वाट्या डाळ तांदूळ घेतले आहे तर मी इथे 4 वाट्या पाणी घालून घेणार आहे. आणि तुम्हाला जर थोडी पातळ खिचडी आवडत असेल तर तुम्ही पाणी जास्त घालून घ्यायचं आहे. मोकळी खिचडी करायची असेल तर आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचं आहे. थोडी गचकी करायची असेल तर 5 ते 6 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे. चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटापर्यंत मी उकळी येऊस तर छान शिजवून घेतलेली आहे. यामुळे काय होतं की आपली जी खिचडी आहे ती एकसारखी दिसते. नाहीतर कुठे खिचडी पांढरी पिवळी तर कुठे लाल अशी दिसते. खिचडीचा चव आणि रंग एकसारखं येण्यासाठी ही प्रोसिजर करणं गरजेचं असतं. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ. कुकरच्या आपण 3 शिट्या करून घेणार आहोत. 3 शिट्या झालेल्या आहेत. आपण आता कुकर उघडून बघू. बघा आता तुम्ही खिचडीचा कलर तुम्हाला एकसारखा दिसेल. कुठेही तुम्हाला वेगळा कलर अजिबात दिसणार नाही. अशी खिचडी एकदम चविष्ट लागते. बघा खिचडीला अगदी एकसारखा कलर आलेला आहे. कुठेही तुम्हाला खिचडीचा कलर वेगळा दिसणार नाही. तर तुम्ही अशी खिचडी नक्की ट्राय करा व कमेंटमध्ये सुद्धा आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला
विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.